म्हणजे त्यांचं समाधान झालं, त्यांना त्या सगळ्या गोष्टी वस्तुस्थितीची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये निलंबन केलं. त्याचा आणि ह्याचा संदर्भ जोडायची काही आवश्यकता नाही. मान्य निलमताईंनी त्यांचं संविधानिक त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या चौकटीत राहूनच तो निर्णय घेतलेला आहे. हा आता बरं झालं तुम्ही त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मला सुद्धा काल ते बघताना आश्चर्य वाटलं. एका मोठ्या राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या जोडीला कोण ना पवार साहेब, ना जयंत पाटील साहेब, ना नाना पटोले साहेब, हे सिनियर नेते कोणीच नाहीत. उद्धव ठाकरे साहेबांना बैठक कोणाबरोबर घ्यावी लागली? बंटी पाटील, परत तुमचे कोण संजय राऊत त्यांचेच ना उबाटाचे. हे 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 महाविकास आघाडीमधले समोरचे पक्ष. आता काँग्रेसकडनं कोण? बंटी पाटील साहेब. राष्ट्रवादीकडनं कोण? जयंत पाटील साहेब. का सुप्रियाताई नव्हत्या? नाही, ते शशिकांत शिंदे साहेब. जयंत पाटील साहेब नव्हते, नाना पटोले साहेब नव्हते, सिनियर नेते कोणीच नव्हते. अशा ज्युनियर नेत्यांच्या बरोबर एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले म्हणजे साहेब उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर असायची, ज्येष्ठ मंडळी, सिनियर मंडळी. आज ज्युनियर लोकांच्या बरोबर त्या बैठकीत बसताना त्यांची बॉडी लँग्वेज पण काल उद्धव ठाकरे साहेबांची सांगत होती की त्यांना हे काय पटलेलं नाही. पण आता काय आहे, काय झालं त्यांना ते आता सहन होत नाही आणि सांगता येत नाही. त्यामुळे ते बिचारे बोलू शकले नाहीत. पण आम्हाला सुद्धा ते जरा खटकलं की उद्धव साहेबांचा जो मान, मराताप, जो रुतबा, जो आम्ही सगळे एकत्र असताना होता, तो आता महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही आणि त्याला कारणीभूत ते स्वतःच आहेत. त्यामुळं ठीक आहे, आता जे त्यांनी केलंय त्याचे परिणाम त्यांना दिसत आहेत. आता ऑपरेशन टायगर ज्या पद्धतीत राबवण्यात आला त्यामध्ये मास्टर माइंड हे श्रीकांत शिंदे ठरलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वासंदर्भात आपण काय आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमच्या शिवसेनेचे एक युवा नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं सातत्यानं संपर्क हा खासदारांच्या बरोबर दिल्लीमध्ये असतो आणि आम्ही सगळ्यांनी पूर्वी एकत्रच काम केलेलं आहे. मग नागेश पाटील आष्टीकर साहेब असतील, बंडू जाधव असतील, बाकी सगळे जे आमचे आमदार ओमराजे साहेब असतील, संजय दिना असतील किंवा वाघचौरे साहेब असतील, संजय देशमुख साहेब असतील, आम्ही सगळे एकत्र काम केलेलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे सगळ्यांच्याच बरोबर सलोख्याचे संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्यामुळं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब दिल्लीच्या राजकारणामध्ये असतात. पक्षाची जी राष्ट्रीय भूमिका आहे शिवसेना पक्षाची, ती राष्ट्रीय भूमिका तिथं निभावण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करत असतात आणि निश्चितच या टायगर ऑपरेशनमध्ये मोठा वाटा हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा आहे. अंबादास दानवे आता महायुतीच्या पॅनलमधून जिल्हा बँकेची निवडणूक लढणार आहेत. मवियाच्या पॅनलला त्यांनी टाळलेलं आहे. काय असते बघा, सहकारामध्ये सहसा पक्ष बाजूला ठेवून आपण स्थानिक आघाड्या करत असतो आणि तसं मान्य अंबादास दानवे साहेब आहेत ना, यांचा आमच्या सगळ्या स्थानिक नेत्यांच्या बरोबर अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळं ते स्थानिक परिस्थितीनुसार ते आता महायुतीमधनं जर उभे राहत असतील, त्यांचं स्वागत आहे. नुसतं उभे राहण्यापुरतं नाही, त्यांनी थेटच आता इकडे यावं असं सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतो. आता बघा, महायुतीचे पॅनलमध्ये उभा राहिले, बरोबर आहे, सेना भाजपच्या, असं तुम्ही सांगताय, मला माहीत नाही, माझी आता भेट सभागृहात होईल, मी त्यांना विचारतो. पण ते पॅनेलमध्ये येऊन जर निवडून येणार असतील, निवडणूक लढवत असतील, तर मी त्यांना म्हणेन आता पॅनेलमध्ये आलाय, आता या इकडं आमच्याबरोबरच. ते ठरवतील. अंबादास दानवे साहेब तसे प्रभावी नेते आहेत. चला जाऊया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.